तर पहा, आपण पाठीमागच्या व्हिडिओमधून 201 क्रमांकाचा एक प्रश्न विचारला होता. शिवाजी महाराजांनी टिंबटिंब या बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. तर या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, छत्रसाल. तर छत्रसाल यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिली होती. तर पहा, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारचे इतिहास या विषयाचे एकूण 100 प्रश्न या ठिकाणी महा TETच्या तयारीसाठी पाहणार आहोत. तर पहा, प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पुढचा प्रश्न आहे पहा, हिमाचल प्रदेशात उगम पावणारी टिंबटिंब नदी ही थरच्या वाळवंटात पोहोचते. तर हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी आहे, ती थरच्या वाळवंटामध्ये पोहोचते. लक्षात ठेवायचे आहेत पहा, खूप महत्त्वाचे प्रश्न यापुढे असणार आहेत. प्रश्न पुढचा आहे, भारतातील प्राचीन टिंबटिंब साम्राज्य हे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. तर भारतामधील मौर्य साम्राज्य हे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. घग्गर नदीला पाकिस्तानात टिंबटिंब या नावाने ओळखतात. तर जी काय घग्गर नदी आहे, त्या घग्गर नदीला पाकिस्तानामध्ये हाकरा या नावाने ओळखलं जातं. प्रश्न पुढचा आहे, बंगालच्या उपसागरात टिंबटिंब ही भारतीय बेटे आहेत. तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार तर ही बेटे आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह टिंबटिंब आहे. तर लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रामध्ये आहे. प्रश्न पुढचा आहे, हडप्पा व मोहेंजोदडो ही शहरे आजच्या टिंबटिंबत आहेत. तर हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आज अफगाणिस्तानामध्ये आहेत. भारताच्या शेजारील टिंबटिंब हे देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तर भारताच्या शेजारील चीन आणि म्यानमार तर हे देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. प्रश्न पुढचा आहे, भारताचे यापैकी कोणते वैशिष्ट्ये योग्य आहे. तर पहा, भारताची वैशिष्ट्ये कोणती योग्य आहेत. तर भारत हा देश विस्ताराने खूप मोठा आहे, हे एक वैशिष्ट्य आहे भारताचं. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर व पश्चिमेला अरबी समुद्र आहे, हे वैशिष्ट्य भारताचं आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा आहेत, हे सुद्धा वैशिष्ट्य भारताचं आहे. तर त्याच्यानंतर पूर्वेकडील अंदमान निकोबार आणि पश्चिमेकडील लक्षद्वीप ही बेटे वगळता भारताचा उरलेला प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. तर पहा, हे सुद्धा वैशिष्ट्य भारताचं आहे. म्हणजे पहा, ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 म्हणजे सर्व पर्याय या ठिकाणी भारताची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न पुढचा आहे, खालील विधाने पहा. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग हा रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात प्रामुख्याने रेशीम असे म्हणून हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जात असे. तर पहा, याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक D. A आणि B दोन्हीही या ठिकाणी पहा योग्य आहेत. लक्षात ठेवायचं, ही दोन विधाने खूप महत्त्वाची आहेत, याच्यावरती पहा प्रश्न असतील. प्रश्न पुढचा आहे पहा, खालील इतिहासाच्या साधनांपैकी कोणते भौतिक साधन नाही. तर पहा, इतिहासाचं भौतिक साधन कोणतं यापैकी नाही. तर या ठिकाणी आज्ञापत्र तर हे या ठिकाणी इतिहासाचे भौतिक साधन नाही. तर पहा, भांडी, किल्ले आणि स्तंभ ही भौतिक साधने आहेत. प्रश्न पहा पुढचा त्याच प्रकारचा आहे, खालील इतिहासाच्या साधनांपैकी कोणते लिखित साधन नाही. तर पहा, आपण पाठीमागे भौतिक साधने पाहिली, आता लिखित साधने कोणतं नाही. तर याच्यामध्ये कण तर कण हे या ठिकाणी पहा लिखित साधन नाही. तर प्रश्न पुढचा आहे पहा, खालील इतिहासाच्या साधनांपैकी मौखिक साधन नाही. तर ते कोणतं. तर चालीरीती, ओव्या आणि भजन तर ही मौखिक साधन आहे आणि प्रार्थना तर हे या ठिकाणी पहा मौखिक साधन नाही. तर प्रश्न पुढचा आहे, अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना टिंबटिंबमध्ये
व्यक्त केल्या आहेत. तर अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना या चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला टिंबटिंब कला अवगत झाली. तर हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. प्रश्न पुढचा आहे, भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती टिंबटिंब मिळते. तर भारतीय अश्मयुगाविषयीची माहिती ही पुरातत्वीय उत्खननातून मिळते. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी टिंबटिंब वृक्षाच्या सालींचा उपयोग केला. तर प्राचीन भारतामधील मानवाने लिहिण्यासाठी बुर्ज या वृक्षाच्या सालीचा उपयोग केला. त्या सालीवरती लिहिलं जाई. तुम्ही मित्रांसमवेत वस्तू संग्रहालय पाहायला गेलात तर या ठिकाणी तुम्ही काय कराल? तर संग्रहालयातील वस्तूंची माहिती मिळवणार. पर्याय क्रमांक बी. प्रश्न पुढचा आहे पहा, इसवी सन टिंबटिंबमध्ये हडप्पा येथे उत्खनन होऊन हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. तर हडप्पामध्ये 1921 साली उत्खनन होऊन त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा शोध लागला होता. प्रश्न पुढचा आहे पहा, प्राचीन भारताचा इतिहास खालीलपैकी कोणत्या साधनांच्या आधारे मिळवता येतो? तर पहा, प्राचीन भारताचा इतिहास हा वेदवाङ्मय, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके आणि इत्यादी साहित्यामधून तो मिळवता येतो. पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर आहे. रामायण, महाभारत, जैन व बौद्ध ग्रंथामधून मिळवता येतो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. नाटके, काव्ये, प्रवास वर्णन, शिलालेख, स्तंभलेख इत्यादी साहित्य लेखनातून तो मिळवता येतो. आणि उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी इत्यादी भौतिक साधनामधून सुद्धा मिळवता येतो. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3, 4 म्हणजे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. या सर्व साधनामधून जो काय प्राचीन भारताचा इतिहास आहे तो मिळवता येतो. प्रश्न पुढचा आहे पहा, पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी हडप्पा शहर वसलेले आहे. तर हडप्पा शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पहा, पंजाबमधील रावी नदीच्या काठी ते वसले आहे. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने टिंबटिंब होती. तर हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही घरे आहेत आणि इतर बांधकामे ही भाजक्या विटांची असत, प्रामुख्याने भाजक्या विटांची ते असत, मातीची आणि दगडाचीही होती. परंतु पहा, भाजक्या विटांची ही जास्त प्रमाणात प्रामुख्याने होती. त्यामुळे भाजक्या विटांचे हे उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या. तर पहा, हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या मुद्रा सापडल्या तर त्या चौरस आकाराच्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे, प्रामुख्याने चौरस आकारामध्ये त्या मुद्रा असत. प्रश्न पुढचा आहे पहा, हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी टिंबटिंब संस्कृती होती. तर हडप्पा संस्कृती ही नागरी अशी संपन्न संस्कृती होती. लक्षात ठेवायचे आहे पहा, नागरी प्रश्न पुढचा आहे, हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात प्रामुख्याने टिंबटिंब रंगाची मातीची भांडी सापडली आहेत. तर हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननामध्ये प्रामुख्याने लाल रंगाच्या मातीची भांडी सापडलेली आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा आहे, हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे शव टिंबटिंब करीत. तर मृत व्यक्तीचे शव ते दफन करत ते पुरवून ठेवलं जाई. हडप्पा संस्कृतीचा व्यापार टिंबटिंब किनाऱ्याने चालत असे. तर हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. आता काय या ठिकाणी पहा, वन लायनर आहेत. तर पहा, वन लायनर सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर पहा, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड. तर पहा, हडप्पा संस्कृतीमध्ये मुद्रा तयार करण्यासाठी स्टिएटाईट या नावाचा दगड वापरला जाईल. लक्षात ठेवायचा आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड हा स्टिएटाईट होता. पुढचा प्रश्न आहे, सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हडप्पा संस्कृतीतील महत्त्वपूर्ण नगर ते म्हणजे मोहंजोदडो. तर पहा, हे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हडप्पा संस्कृतीतील महत्त्वपूर्ण नगर होते. लक्षात ठेवायचं आहे, मोहंजोदडो.
हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव काय? तर हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव हे हिंदू संस्कृती. लक्षात ठेवायचं आहे, हडप्पा संस्कृती हिंदू संस्कृती. प्रश्न पुढचा आहे, भारतीय संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती कोणती? तर पहा, भारतीय संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती. प्रश्न पुढचा आहे पहा, हडप्पा संस्कृतीमधील प्रमुख पिके कोणती? तर हडप्पा संस्कृतीमध्ये गहू व सातू तर ही प्रमुख पिके होती, गहू व सातू. हडप्पा संस्कृतीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर सांडपाणी मातीच्या पन्हाळातून बंद गटारात सोडले जाई, तर हे या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे. नगराचे 2 वा अधिक विभाग असत आणि त्यांना स्वतंत्र तटबंदी असे, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. भांड्यावर माशांच्या खवले, वर्तुळे, पिंपळपान अशी प्रतीके कोरलेली होती, नक्षीकाम केलेलं होतं, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. तर गहू, सातू, ज्वारी व मका ही प्रमुख पिके होती. तर या ठिकाणी हे जे काही वैशिष्ट्य आहे ते चुकीचं आहे. तर कारण पहा, हडप्पा संस्कृतीमध्ये फक्त गहू, सातू तर हे जे काही पिके होती तर तीच प्रमुख पिके होती आणि ज्वारी आणि मका ही पिके या ठिकाणी प्रमुख नव्हती. म्हणून हे जे काही विधान आहे हे काय वैशिष्ट्य आहे ते या ठिकाणी पहा हडप्पा संस्कृतीचं नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर आहे. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कोणते कारण योग्य नाही? तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठीचं जे काही खाली 4 कारणे दिलेली आहेत त्यापैकी कोणतं योग्य कारण नाही? तर पहा, महापौर हे योग्य कारण आहे. टोळ्यांच्या आक्रमणे सुद्धा होत त्यामुळे ते हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. व्यापारातील घटीमुळे सुद्धा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला आणि भूकंपामुळे सुद्धा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे. म्हणजे यापैकी नाही, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर आहे. प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण कोणतं? तर पहा, प्रचंड आकाराची गोदी हे सापडलेले ठिकाण म्हणजे लोथल. या ठिकाणी पहा प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. विस्तीर्ण आकाराचे महास्नानगृह कोठे सापडले? तर पहा, विस्तीर्ण आकाराचं महास्नानगृह हे मोहोजोदडो या ठिकाणी पहा सापडलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे सापडला? तर नांगरलेल्या शेतीचा पुरावा हा कालीबंगन या ठिकाणी सापडला. वेदकालीन संस्कृतीची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही? तर पहा, वेदकालीन संस्कृतीचं वैशिष्ट्य कोणतं नाही? तर पितृसत्ताक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गृहपती म्हणत आणि स्त्रियांना दुय्यम स्थान होते, तर हे एक वैशिष्ट्य आहे. दूध, दही, लोणी, मध हे पदार्थ आवडीचे होते, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. लोकरीचे व सुती वस्त्र वापरत असत, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. तर यापैकी घरे पक्क्या विटांची व दगडांची होती, तर हे जे काही वैशिष्ट्य आहे ते चुकीचं आहे. वैदिक काळात कर गोळा करण्यासाठी टिंबटिंब हा अधिकारी होता, तर वैदिक काळामध्ये कर गोळा करण्यासाठी भागधुग हा अधिकारी होता. प्रश्न पुढचा आहे पहा, योग्य जोड्या लावा. तर अ गट आणि ब गटाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहा ठिकाणी ग्रामणी, तर पहा ग्रामणी म्हणजे ग्राम वसाहतीचा प्रमुख. त्याच्यानंतर पहा विश्वपती, विश्वपती म्हणजे ग्राम वसाहतीच्या समूहाचा प्रमुख. नृप, नृप हा जनपदाचा प्रमुख असे आणि भागधुग म्हणजे कर गोळा करणारा अधिकारी. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी योग्य अशा जोड्या आहेत आणि या काही योग्य जोड्या आहेत त्याचा पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. तर या जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहा ग्रामणी म्हणजे ग्राम वसाहतीचा प्रमुख वगैरे अशा प्रकारचे प्रश्न 100% विचारले जातील. प्रश्न पुढचा आहे, वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था होती? तर राजाला मार्गदर्शन करण्यासाठी यापैकी कोणत्या संस्था होत्या? तर पहा सभा, समिती, विधत आणि जन, तर या 4ही संस्था राजाला मार्गदर्शन करत. म्हणून पर्याय क्रमांक डी 1, 2, 3 व 4 सर्व हे बरोबर आहे. टिंबटिंब हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. तर या ठिकाणी जैन साहित्य, बौद्ध साहित्य, वेद यापैकी नाही, तर वेद हे जे काही साहित्य आहे ते सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं जातं. टिंबटिंब हा सर्व वेदातील मूळ ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद, तर पहा ऋग्वेद हा सर्व वेदातील मूळ ग्रंथ मानला जातो.
वेदांना टिंबटिंब असेही म्हणतात, तर वेदांना श्रुती असंही म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे वेदांचं नाव दुसरं श्रुती. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये टिंबटिंब मोठा वाटा आहे, तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा खूप मोठा वाटा आहे. प्रश्न पुढचा आहे, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे रचण्यास सुमारे टिंबटिंब वर्षांचा कालावधी लागला. तर 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास जवळजवळ 1500 वर्षांचा कालावधी लागला. प्रश्न पुढचा आहे, वेदकालीन कुटुंब व्यवस्था टिंबटिंब होती, तर वेदकालीन कुटुंब व्यवस्था ही पितृप्रधान होती. वेदकालीन समाजात टिंबटिंब हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता, तर वेदकालीन समाजामध्ये निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. वैदिक काळात टिंबटिंब हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता, तर वैदिक काळामध्ये शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. वैदिक काळात वर्ण टिंबटिंब ठरत असत, तर वैदिक काळामध्ये जे काही वर्ण होते, स्तर होते, तर ते व्यवसायावरून ठरत असत. लक्षात ठेवायचं आहे वैदिक काळातील वर्ण हे व्यवसायावरून ठरत. योग्य जोड्या लावा, तर पहा अ गट आणि ब गटाची योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी ऋग्वेद, तर पहा ऋग्वेदाची जोडी आहे पहा क, विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते म्हणजे ऋग्वेद. त्याच्यानंतर पहा यजुर्वेदमध्ये यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा करावे याचे मार्गदर्शन हे यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर पहा सामवेद या ग्रंथामध्ये यज्ञाच्या वेळी मंत्रगायन कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. आणि अथर्ववेदामध्ये संकटांवर आणि दुखण्यांवर करायचे उपाय, तर पहा या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जोड्या असतील. या सर्व जोड्यांचा अचूक पर्याय क्रमांक ए हा असणार आहे. खालीलपैकी वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रियांपैकी कोणती स्त्री नाही, तर पहा वैदिक साहित्यातील विद्वान स्त्री आहेत त्यापैकी कोणती स्त्री नाही, तर लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी. तर ह्या वैदिक साहित्यातील विद्वान स्त्री आहेत त्यापैकी कैकेयी, तर ही कैकेयी ही विद्वान स्त्रीपैकी नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. त्यानंतर पहा वन लाईनर आहे, तर पहा 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा पहा संहिता म्हणजे 4 वेदांचे ग्रंथ. ऋचा म्हणजे पहा ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असं म्हटलं जाईल. आता सूक्त म्हणजे काय, तर पहा देवाची स्तुती करण्यास रचलेलं काव्य म्हणजे सूक्त. पहा याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर पहा वैदिक संस्कृती म्हणजे काय, तर पहा वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. आता वेद म्हणजे काय, तर पहा वेद हा विदपासून तयार झाला आणि विद म्हणजे जाणणे, वेदाचे ज्ञान जाणणे म्हणजे या ठिकाणी वेद. त्याच्यानंतर पहा हवी म्हणजे काय, तर पहा या ठिकाणी निसर्ग देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञकुंडामध्ये अर्पण करायच्या दूध, समिधा, तीळ आणि तूप या सामग्रीला, ही जी काय सर्व सामग्री आहे तर त्या सर्व सामग्रीला हवे असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर पहा यज्ञ म्हणजे काय, तर पहा हवी म्हणजे सामग्री अर्पण करायचा विधी म्हणजे यज्ञ, दूध, समिधा, तीळ आणि तूप. तर या सामग्रीला ज्या अर्पण केलं जाईल त्याला यज्ञ असं म्हटलं जाईल. आणि ऋत म्हणजे काय, तर पहा सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र या निसर्ग नियमांना ऋत असं म्हटलं जाईल. तर पहा सृष्टीचक्राचे जे काही नियम होते त्या नियमांना ऋत असं म्हटलं जाईल. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी वन लाईनर प्रश्न आहेत, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी अ गट आणि ब गटाच्या जोड्या आहेत. पहा वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती, तर वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. त्याच्यानंतर पहा गोधूम म्हणजे गहू, त्याला समानार्थी शब्द आहे गोधूम. त्याच्यानंतर पहा घराचा प्रमुख हा गृहपती असे आणि व्यावसायिकांच्या श्रेणीचा प्रमुख हा श्रेष्ठी असे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी या योग्य अशा जोड्या आहेत आणि त्यांचा पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे.
प्रश्न पुढचा आहे पहा, जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. तर पहा जैन धर्मामध्ये अहिंसा, तर पहा अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलं आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, सर्व प्राणीमात्रांविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्ये होते. तर सर्व प्राणीमात्राविषयीची करुणा, तर हे गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचं असाधारण असं वैशिष्ट्य होते. ज्यू धर्माला टिंबटिंब धर्म असेही म्हटले जाते. तर पहा ज्यू धर्माला यहुदी धर्म असंही म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. यहुदी धर्म म्हणजे ज्यू धर्म. प्रश्न पुढचा आहे पहा, लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांच्या ज्या सभा होत असत तर ते समवसरण म्हणजे टिंबटिंब आधारलेले असे. तर हे समवसरण हे समतेवर आधारलेले असे. पर्याय क्रमांक बी. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील टिंबटिंब येथे झाला. तर गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमधील लुंबिनी वन या ठिकाणी झाला. लक्षात ठेवायचा आहे, गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी वन. वर्धमान महावीर जैन धर्माचे परंपरातील अखेरचे म्हणजेच टिंबटिंब तीर्थकार होते. तर वर्धमान महावीर जैन धर्माचे परंपरेतील अखेरचे म्हणजे 24वे तीर्थकार होते. प्रश्न पुढचा आहे पहा, वर्धमानांनी टिंबटिंब या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. तर वर्धमानांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. प्रश्न पुढचा आहे पहा, गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ टिंबटिंब येथे दिले. तर पहा गौतम बुद्धांनी त्यांचं पहिलं प्रवचन हे सारनाथ या ठिकाणी दिलं, जे वाराणसीजवळ आहे. प्रश्न पुढचा आहे, गौतम बुद्धांनी आपला उपदेश टिंबटिंब या लोकभाषेत केला. तर गौतम बुद्धांनी आपला उपदेश हा पाली या भाषेमध्ये केला. पारशी लोक टिंबटिंब देशातील पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले. तर पारशी लोक हे इराण या देशातील पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले. वर्धमान महावीर यांचा जन्म रुज्जी या महाजनपदातील वैशाली नगराचा भाग असलेल्या टिंबटिंब येथे झाला. तर कुंडग्राम, तर पहा कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. प्रार्थनास्थळ आणि धर्म यांच्या योग्य जोड्या लावा. तर चर्च म्हणजे पहा ख्रिश्चन धर्माचं या ठिकाणी प्रार्थनास्थळ आहे. मस्जिद म्हणजे या ठिकाणी पहा इस्लाम धर्मियांचं. आग्यारी हे पारशी धर्मियांचं आणि सिनेगॉग हे ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ आहे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी या योग्य अशा जोड्या आहेत आणि या जोड्यांचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी कोणते एक पंचमहाव्रत नाही. तर पहा पंचमहाव्रत नाही तर ते म्हणजे पहा चरित्र. तर चरित्र हे पंचमहाव्रत नाही. तर अहिंसा, सत्य आणि ब्रह्मचर्य हे पंचमहाव्रत आहेत. खालीलपैकी कोणते एक त्रिरत्ने नाही. तर पहा अपरिग्रह हे त्रिरत्ने नाही. तर पहा दर्शन, ज्ञान आणि चरित्र हे 3 त्रिरत्ने आहेत. लक्षात ठेवायचं आहे, त्रिरत्ने दर्शन, ज्ञान आणि चरित्र. त्यानंतर पहा काही महत्त्वाचे वन लाइनर. तर पहा ख्रिश्चन धर्मांचा पवित्र ग्रंथ कोणता. तर पहा बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पहा पहिल्या शतकात भारतात आलेला येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यातील एक शिष्य कोणता. तर सेंट थॉमस हा या ठिकाणी पहा पहिल्या शतकात भारतात आलेला येशू ख्रिस्तांचा 12 शिष्यातील एक शिष्य सेंट थॉमस. त्याच्यानंतर पहा पारशी धर्मांचा पवित्र ग्रंथाचे नाव कोणते. तर पहा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे अव्यस्ता. तर पहा अव्यस्ता हा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ. त्याच्यानंतर पहा इस्लाम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कोणता. तर पहा कुरियान हा इस्लाम धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे. पारशी धर्माचे संस्थापक कोण. तर पारशी धर्माचे संस्थापक हे झरथुष्ट्र
हे या ठिकाणी पारशी धर्माचे संस्थापक होते. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेदांचे प्रामाण्य नाकारून स्वतंत्र विचारांवर भर देणारा उत्तर वैदिक काळातील एक विचारप्रवाह, तर त्या विचारप्रवाहाला लोकायत किंवा चार्वक असं या ठिकाणी ओळखलं जातं. पारशी धर्मियांच्या देवाचा उल्लेख या नावाने केला जातो. तर पारशी धर्मियांच्या देवाचा उल्लेख हा अहुर मजदू या नावाने केला जातो. त्याच्यानंतर इस्लाम या एकेश्वरवादी धर्माचे प्रेषित कोण? तर इस्लाम या एकेश्वरवादी धर्माचे प्रेषित हे मोहम्मद पैगंबर हे आहेत. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण? तर ख्रिश्चन धर्माचे संस्थापक हे येशू ख्रिस्त आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या वन लाईनर महत्त्व. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैदिकोत्तर कालखंडातील जनपदाची माहिती प्राचीन टिंबटिंब इतिहासकारांच्या लेखनातूनही मिळते. तर वैदिकोत्तर कालखंडातील जनपदाची माहिती ही प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातूनही मिळते. प्रश्न पुढचा आहे पहा, अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील टिंबटिंब प्रदेशात होते. तर अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशामधील माळवा या प्रदेशामध्ये होते. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील टिंबटिंब या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. तर गौतम बुद्ध हे श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. अवंतीचा राजा टिंबटिंब यांच्या कारकिर्दीत अवंती ही मगध साम्राज्यात विलीन झाली. तर अवंतीचा राजा प्रद्योत तर यांच्या कारकिर्दीत अवंती ही मगध साम्राज्यात विलीन झाली, सामील झाली. अवंती, कोसल व वत्स ही महाजनपदे जिंकून टिंबटिंब या राजाने मगधाचा साम्राज्य विस्तार केला. तर शिशुनाग याने अवंती, कोशल आणि वत्स ही महाजनपदे जिंकली आणि मगधाचा साम्राज्य विस्तार केला. प्रश्न पुढचा आहे पहा, महाजनपदे व राजधानी यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर पहा या ठिकाणी महाजनपदे आहेत आणि त्यांच्या या राजधान्या आहेत, यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहा कोशल हे महाजनपद आहे आणि त्याची राजधानी श्रावस्ती ही होती. त्याच्यानंतर पहा वत्स हे महाजनपद आहे आणि त्याची राजधानी तर ही कौशंबी, अवंती, उज्जयिनी आणि मगध राजगृह. तर पहा अशा प्रकारे महाजनपदे आणि राजधानी यांच्या योग्य अशा जोड्या पर्याय क्रमांक ए मध्ये दाखवल्या आहेत. महाजनपद व प्रसिद्ध राजा यांच्या जोड्या जुळवा. तर पहा त्या महाजनपदामधील प्रसिद्ध राजा कोणता यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहा कोसल. तर पहा कोसलमध्ये प्रसेनजित हा या ठिकाणी प्रसिद्ध राजा होता. वत्समध्ये उदयन. त्याच्यानंतर पहा अवंतीमध्ये प्रद्योत आणि मगधमध्ये बिंबिसार नावाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या जोड्या योग्य अशा असून या योग्य जोड्यांचा पर्याय क्रमांक ए हा आहे. महागोविंद या वास्तुविशारदाने टिंबटिंबचा राजवाडा बांधला. तर पहा महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसार या राजाचा राजवाडा बांधला. बिंबिसाराच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य आणि त्यांचं नाव होतं पहा जीवक. लक्षात ठेवायचं आहे, वन लाईनर महत्त्वाचे आहेत. राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवणारा मगधाचा राजा हा अजातशत्रू, त्याने या ठिकाणी जी काही परिषद आहे ती भरवली. त्याच्यानंतर पहा मौर्य साम्राज्याचा पाया घालणारा राजा कोण? तर चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य समाजाचा पाया घालणारा राजा होतो. त्याच्यानंतर नंद घराण्याचा शेवटचा राजा कोणता? तर नंद घराण्यातील शेवटचा राजा हा धनानंद हा होऊन गेला. पुढचा प्रश्न आहे पहा, इसवी सन पूर्व 326 मध्ये टिंबटिंब सम्राट सिकंदर याने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. तर इसवी सन पूर्व 326 मध्ये ग्रीक सम्राट सिकंदर याने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. प्रश्न पुढचा आहे पहा, मायदेशी परतताना वाटेत टिंबटिंब येथे सिकंदर इसवी सन पूर्व 323 मध्ये मृत्यू झाला. तर मायदेशी परत असताना बेबीलोन या ठिकाणी सिकंदर इसवी सन पूर्व 323 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, ते मरण पावले. पुढचा प्रश्न आहे पहा, चंद्रगुप्त मौर्याने टिंबटिंबच्या सुमारास मगधवर आपली सत्ता प्रस्थापित केली.
तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पहा तुम्ही द्यायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण 100 प्रश्न हे इतिहासावर आधारलेले प्रश्न आहेत. तर पहा बरेच प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत आणि या महाटीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.